भाऊजी आधीला फोन करा ना पटकन। बाबा नेत्र काय झालं बाहेर? विरोचक कुठे आणि मुळात तो परत आला कसा? बोल ना। आम्ही सगळीकडे बघितलं, विरोचक कुठेच नव्हता। हे सगळं काय आहे नेत्र? रुपाली आधीसारखीच वागत होती। हे बघ, हा गजरा आणून ठेवला इथे। म्हणजे ती विरोचक आहे हे कळण्याच्या आधी जशी वागत होती तशीच ती आत्ता वागत होती। काय आहे? कुठे गेली असेल ती आत्ता? इंद्राणी ताई, तुम्ही तरी सांगा ना, तुम्ही सांगा ना, हे सगळं काय चाललंय? सांगा ना काहीतरी। नेत्रा नेत्रा प्लीज सांग काहीतरी। कसली लपवाछपवी झाली हे सगळे सांग ना। काकू ऐक, हे सगळं आमच्याही समजण्याच्या पलीकडचं आहे। कुठे गेला असेल तो? त्याला शोधायचं कुठे आता? आम्ही सगळीकडे बघितलं, विरोचक अचानक गायब झाला। नेत्रा, कदाचित आपल्या सगळ्यांना भास झाला असेल रुपाली असल्याचा, किंवा असं तर नसेल ना की आता जे काही घडतंय ते आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि आपल्याला जाग आल्यानंतर सगळं व्यवस्थित असेल। काकू काकू, हे स्वप्न नाहीये, हे सगळं खरंच घडतंय। पण तू माझा आहे, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की विरोचकाचा वध करून सुद्धा विरोचक परत कसा आला, तोपर्यंत आपण कुठलाच अंदाज नको बांधायला। विरोचकाचा वध झालाच नाहीये। आत्या, आपण श्लोकात लिहिल्याप्रमाणे सगळं केलं होतं ना? आपण मनोरमा आजीची शक्ती मिळवली, हस्ती कट्यार जागृत केली आपल्या रक्ताने, त्या कट्यारीनेच आपण विरोचकाचा वध केला। मग तरी विरोचक जिवंत कसा? मला आतून वाटतंय काहीतरी राहून गेलंय, काहीतरी चूक झाली आहे। असं तर नाहीये ना की ती हस्ती कट्यार जागृत झालीच नाही? हा, पण नेत्रा, ती कट्यार कुठे? ती अस्थि कट्यार खूप महत्वाची आहे। हो, विरोचक इथे आला होता, मग कट्यार, आता काही झालं तरी ती कट्यार आपल्याकडेच असायला हवी, कारण फक्त त्या अस्थि कट्यारीनेच विरोचकाचा वध होऊ शकतो। हे सगळं खूप भयंकर आहे। नेत्रा
नेत्रा, तू मागे तिचा गळा चिरलास तरी सुद्धा ती जिवंत झाली. त्याच्यानंतर ती कड्यावरून खाली पडली तेव्हा ती जिवंत राहिली. आणि आता तू कटेरीने मारलं तरी सुद्धा ती जिवंत आहे. म्हणजे विरोचक कधीच मरणार नाही. विरोचक कधीच मरणार नाही. तो अमर आहे. विरोचक अमर आहे. नाही काकू, विरोचक अमर नाहीये. विरोचक अमर नाहीये. हा, विरोचकाचा वध होणार. पण कधी नेत्रा? काकू, हे युद्ध आहे आणि खरंच समजण्या पलीकडचं आहे. बऱ्याच गोष्टी नाही कळत आहेत मला, पण मी सांगते ना तुम्हाला, विरोचकाचा वध होणार. विरोचकाचा वध होणार काकू. आणि त्यासाठी अस्थिकट्यार लागेल. नेत्र, मी वावुशीला जाऊन येते, पण तू इथेच थांब. हा, विरोचक इथे आहे, तू इथे थांबणं गरजेचं आहे. मी येतो तुमच्या बरोबर. नाही बाबा, तुम्ही घरीच थांबा, मी जातो आत्यांबरोबर. अरे अद्वैत, ऐक ना माझं. तू इथे थांब नेत्राजवळ. विरोचक घरी आला, तुझी इथे जास्त गरज आहे. मी इंद्राणी बरोबर जाऊन येतो. चला, या. आलोच. आई, आई, काय चूक झाली आहे माझ्याकडून? ती अस्थिकट्यार जागृत झाली नव्हती का? मला माफ कर, मला खरंच कळत नाही माझ्याकडून काय चूक झाली. मला मार्ग दाखव. मला माहिती आहे ही चूक अक्षम्य आहे, पण याची शिक्षा माझ्या कुटुंबाला नको. मी शोधेन नक्की माझं काय चुकलंय ते, आणि मी सुधारेन माझी चूक. तर काय चूक झाली का आपल्याकडून? पाचव्या पेटीतल्या पानावर लिहिलं होतं त्याप्रमाणे सगळं केलं. तीनही शक्ती एकत्र केल्या आणि मग त्या अस्थिकट्यारीने विरोचकाचा वध केला. विरोचक जिवंत आहे. मी आणि आत्यांनी पाहिलं होतं विरोचकाला जीव सोडताना. तर पण मग काय मिस करतोय आपण? काय चुकतंय आपलं? नेत्रा, मगाशी काकू म्हणाली तसं
हा भ्रम तर नाहीये ना? मित्रा, कदाचित आपल्या सगळ्यांना ना भास झाला असेल रुपाली असल्याचा. म्हणजे हे जे काही घडतं ते सगळं इल्युजन नाहीये. विरोचकाचा वध झाल्यावर हे युद्ध संपणार होतं ना, मग कसला भ्रम? असा कसा होईल भ्रम? भ्रम नाहीये. विरोचक परत आलाय आणि विरोचक जिवंत आहे. म्हणजे हे युद्ध अजून संपलं नाहीये. आता एकच पर्याय आहे, हार नाही मानायची. येणाऱ्या संकटाचा सामना करायचा. विरोचक जिवंत आहे म्हणजे आपल्याला पुन्हा एकच रूम मध्ये बंद राहावं लागेल. मी तेजसला सांगते. नाही नको. पण काकू तेजसला यातलं काहीच कळतं कामा नाही. पण काकू मग तो या सगळ्यापासून लांब आहे तेच बरं आहे. फाल्गुनी, आपल्या कुटुंबातील निदान एक व्यक्ती तरी सेफ नाही. नाही सांगणार. मी कोण आहे? काकू मी आहे, नेत्रा. काय झालं? शेखर भाऊजी आणि इंद्राणी ताई पोहोचले का? काय झालं तिकडे? म्हणजे अस्थि कट्यार सापडले का? नेत्रा, आता आधीपेक्षा पण जास्त भीती वाटते. आम्हाला सांग नक्की काय चाललंय. काहीच लपवू नको प्लीज, सांग. ताई, आम्हालाच कळत नाही हे सगळं काय सुरू आहे. आम्हीच या सगळ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काळजी नका करू, असे घाबरून नका सांगू. काहीतरी सोल्युशन मिळेल आपल्याला. आधी पण नेत्राने त्या अस्थि कट्यारीनेच मारलं होतं ना विरोचकाला. तरी तो मेला नाही, मग तो जिवंत कसा? हा? कदाचित मेला तो विरोचक आणि आता उरली आहे ती रुपाली म्हात्रे. म्हणजे 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 नेत्रा, तू विरोचकाचा वध केलास ना? त्यामुळे रुपाली म्हात्रेच्या शरीरातून विरोचक निघून गेला आणि रुपाली म्हात्रे राहिली. म्हणूनच बघ ना, रुपालीला काहीच झालं नाही. नाही काकू, काकू काकू काय बोलताय तुम्ही? असं होऊच शकत नाही.
मी फक्त अंदाज मानला. काकू मी तुला सांगितलंय ना, आपण इतक्यात कुठलाच अंदाज नको बांधायला. मग आता सत्य एवढंच आहे की विरोचक जिवंत आहे. हॅलो. हो बोलतोय. काय? ठीक आहे, मी पोचतोय तिकडे. काय झालं? तर आत्ता आपल्याला निघावं लागेल लगेच. कोणाचा फोन होता? काय झालंय? बाहेर वा. कोण आहात तुम्ही? बाहेर वा आधी. मी अद्वैत राजाध्यक्ष. हॅलो. अद्वैत राजाध्यक्ष. मी डॉक्टर फाटक. नमस्कार. कोण आहेत त्या तुमच्या? यांच्या आई आहेत. काय झालं यांना? काय झालं? अहो नदीत उडी मारली त्यांनी. नशीब तुमच्या आईचं, एवढ्या रात्री सुद्धा तिकडे माणसं होती म्हणून त्या वाचल्या. नाव शी इज आउट ऑफ डेंजर. त्यांनी नदीत उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर डाऊन झालं होतं. पण आता त्या स्टेबल आहे. उद्या मी त्यांना डिस्चार्ज पण देऊ शकतो. मिसेस राजाध्यक्ष, डोळे उघडा. आते आते पाहिलं ते आता ओके आहेत. मी ओळखतो शेखर राजाध्यक्षांना. ते माझ्या भावाचे चांगले मित्र आहेत. बाय द वे एक सजेशन होतं. हे मॅटर जर तुम्ही आपापसात घरी सॉल्व्ह केलं तर फार बरं होईल. बाय द वे ही केस जर पोलिसांकडे गेली तर तुम्हालाच प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे तुमची सोशल इमेज वगैरे आहे म्हणून म्हटलं. अहो पुण्यामध्ये राजाध्यक्षांना कोण ओळखत नाही. यांनी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही जर न्यूज बाहेर गेली तर इथे पत्रकार आणि मीडियावाले येऊन उगाच गर्दी करतील. सो बी केअरफुल. सुरेखा मॅडम, पेशंटचे नातेवाईक आले?
हो, हे काय? चला साहेब बोलवत आहेत. इन्स्पेक्टर साहेबांना भेटूया. चला.